हॅलो फ्रेंड्स, मी अलका घोडके स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे अलका घोडकेच किचन. आज आषाढी एकादशी असल्यामुळे सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आषाढी एकादशीचं सगळीकडेच आनंदमय वातावरण चालू आहे आणि आपण आज घरात बनवलेली आहे उपवासासाठी शेंगदाणे आणि गुळाची गोड आणि खुसखुशीत भाजलेली अशी राजगिरा गुळ शेंगदाण्याची खमंग दसमी. तुम्ही तुमच्या घरी कधी केली आहे का अशा प्रकारची दसमी? नसेल केली तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशा प्रकारे दसमी करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. कालच्या व्हिडिओमध्ये आपण गुळ आणि शेंगदाण्याचे लाडू बघितले होते, पण आज आपण गुळ आणि शेंगदाणे व राजगिरा यापासून बनवलेली आहे गोड दसमी. चला तर मग बनवायला सुरुवात करूया. पण त्या पहिले चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर दसमी बनवण्यासाठी आपण इथे घेतलेला आहे 1 वाटी राजगिरा आणि अर्धी वाटी शेंगदाण्याचा कुट्टा घेतलेला आहे. वरतून लावण्यासाठी तूप आणि गूळ घेतलेला आहे थोडासा. आता सर्वप्रथम आपल्याला राजगिरा भाजून घ्यायचा आहे. त्यासाठी मी इथे असा कपडा घेतलेला आहे आणि चमचा न वापरताच राजगिरा आपल्याला कपड्यानं हलवून घ्यायचा आहे. तर मी कढई गॅसवरती ठेवली आहे गरम करण्यासाठी आणि त्यामध्ये 1.5 चमचा राजगिरा टाकून घेतलेला आहे. आणि हे बघा कशा मस्त लाह्या फुटत आहेत राजगिऱ्याच्या. राजगिरा भाजताना गॅस एकदम फुल पाहिजे आणि कढई मस्त तापलेली पाहिजे, तेव्हा अशा लाह्या फुटतात आणि राजगिरा पूर्ण फुलून बाजूला होतं. हे बघा किती मस्त तडतडत आहे. आता भाजलेल्या लाह्या सर्व आपल्याला एका टोपल्यामध्ये काढून घ्यायच्यात. हे बघा अशाच सर्व लाह्या आपल्याला भाजून घ्यायच्यात. अशा एवढ्या मोठ्या लाह्या झाल्यात बघा भाजून. आता आपण याला मिक्सरमध्ये फिरवून घेऊया आणि मिक्सरमधून दळून घेताना आपल्याला एकदम बारीक पीठ करून घ्यायचे, त्यामुळे इथं भांड मिक्सरचं छोटं वापरायचं. हे बघा राजगिरा मिक्सरमधून काढताना एकदम बारीक काढून घ्यायचं आहे आपल्याला पीठ. यानंतर एका ताटामध्ये मी 2 दशमीसाठी पीठ घेत आहे आणि आपल्याला ते पीठ मळून घ्यायचंय. पण त्याआधी आपण थोडंसं पीठ काढून ठेवूया यामधलंच, म्हणजे आपल्याला दशमी लाटताना घेता येईल. तूप लावूनही आपल्याला दशमी लाटता येते, पण पीठ लावून सुद्धा तुम्हाला एक दशमी लाटून दाखवणार आहे. आता यानंतर मिक्सरमध्ये शेंगदाण्याचा कुट्टा आणि गूळ आपल्याला मिक्स करून घ्यायचा एकदा, म्हणजे छान ओलसर होतो आणि सारण आपल्याला व्यवस्थित भरता येईल. आणि हे घ्या, दशमीचं सारणही तयार झालेलं आहे. हे बाजूला ठेवून देऊ आणि दशमीचं पीठ मळून घेऊया. त्यासाठी आपण ताटामध्ये राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे आणि यामध्ये पाणी टाकताना आपल्याला एकदम काळजीपूर्वक पाणी टाकावं लागणार आहे, नाहीतर हे खूप लवकर पातळ होतं आणि चिकट पण खूप असतं. त्यामुळे पाणी टाकताना एकदम हळूहळू पाण्याचा आपल्याला वापर करावा लागणार आहे आणि असं आपल्याला त्याचा एक उंडा मळून घ्यायचा आहे. याला थोडं जरी पाणी लागलं ना तरी हाताला खूप पटकन चिकटतं, त्यामुळे याच्या लाह्या मिक्सरमधून काढताना पण खूप काळजीपूर्वक काढावं लागतात, नाहीतर मग लाह्याच हाताला चिटकून बसतात. पण एकदा तयार झाला ना की मग आपल्याला व्यवस्थित दशमी लाटता येते. आता याला आपण बाजूला ठेवून देऊ आणि गॅसवरती तवा ठेवून घ्यायचा गरम करण्यासाठी आणि दशमी लाटायला घ्यायची. हे आता मी सर्व एक जागी करून घेतले आणि याला थोडंसं तूप लावून घेते, म्हणजे जास्त चिकटणार नाही. हवं तर तुम्ही पीठही लावू शकता. हे आपण 2 दशमीचं पीठ मळून घेतलं होतं, त्यापैकी एका दशमीचं काढून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला व्यवस्थित सारण भरून घ्यायचंय. आपण तिळाची पोळी केल्यानंतरही असंच सारण भरून घेतो, त्यामध्ये तसंच आपल्याला हे पण सारण भरून घ्यायचंय, किंवा मग आपण पुरणपोळीमध्ये पुरण कसं भरतो तसं. आता सारण भरताना आपल्याला व्यवस्थित सारण सर्व बाजूने जाईल असं भरून घ्यायचंय. तुम्हाला जेवढं भरता येईल तेवढंच सारण भरायचं, नाहीतर मग दशमी फुटू शकते. आणि हे असं पूर्ण बंद करून एक मस्त दशमी लाटता येईल असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता पोळपाटाला पहिले तूप लावून घ्यायचं थोडंसं आणि नंतर आपल्याला दशमी लाटायची. पहिल्या वेळेस मी लाटताना तुम्हाला तूप लावून लाटून दाखवत आहे, नंतर तुम्हाला पीठ लावूनही दाखवणार आहे. तूप लावून थोडंसं अवघड जाते, पण दशमीला आपण जेवढं तूप लावतो तेवढी दशमी खरपूस भाजल्या जाते. त्यामुळे मी पहिल्यांदा लाटताना तूप लावूनच लाटून घेत आहे. आणि मस्त अशी दशमी तयार झाली आहे. ही बघा अशा प्रकारे मी दशमी लाटून घेतली आहे. जास्त पातळ पण करायची नाही, टाकायला तव्यावर खूप अवघड जाते.
आणि आता हिला हळूच उचलून तव्यावर टाकायचं भाजण्यासाठी. आता ही दसमी भाजायला टाकली तोपर्यंत आपण दुसरी पण करून घेऊया. आता ही मी तुम्हाला करून दाखवताना पीठ लावून करून दाखवणार आहे. पीठ लावून लाटायला एकदम सोपी जाते, पण पीठ लावून एवढी चव लागत नाही जेवढी आपण तूप लावून लाटतो. तूप लावून लाटताना थोडी अवघड जाते, पण तिला चव एकदम मस्त लागते. आता ही आपण मध्येच परतून घेऊया. हे बघा, गूळ असल्यामुळे एकदम मस्त वास येत आहे दसमीचा. ही पण आपल्याला त्याचप्रमाणे भरून घ्यायची आणि मस्त अशी लाटून घ्यायची. ही तव्यावरची दसमी थोडी भाजत आली की आपण तिला तूप लावून घ्यायचं परत एकदा, म्हणजे दसमी खरपूस भाजल्या जाते. आणि ही पीठ लावून पण आपण लगेच लाटून घेऊया. ते आपण बाजूला ठेवलं होतं राजगिऱ्याचं पीठ, तेच पीठ याला वापरायचे आणि दसमी लाटून घ्यायची. तुम्ही बघू शकता पीठ घेऊन लाटताना किती सोपी जात आहे, आणि तूप घेऊन लाटताना थोडीशी मोडत होती दसमी. दुसरी दसमी छान लाटून झाली आहे आणि पहिली पण आपली दसमी भाजली आहे मस्त. आता तिला काढून घेऊया आपण, आणि आपण यावरतीच आता दुसरी दसमी टाकून घेऊ. आणि हिलाही तसंच भाजून घ्यायचे. भाजत आल्यानंतर हिला पण तूप लावायचे आणि दोन्ही दसम्या खरपूस अशा भाजून घ्यायच्यात. आणि दोन्ही आपल्या दसम्या तयार आहेत. चला तर मग तुम्ही पण करायला घ्या आणि अशी दसमी करून बघा, आणि तुमची दसमी कशी झाली कमेंटमध्ये आम्हाला सांगा. आणि हो, आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. भेटूया आपण अशाच पुढच्या छान आणि मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.